मुलांनो, मागील तासाला आपण की युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास, त्याचबरोबर युरोपामध्ये जी धर्मयुद्ध खेळली गेली त्याविषयी पाहिलेले. तर आज आपण की युरोपियन वसाहती या प्रकरणाची माहिती घेणार आहोत. त्यामध्ये युरोपियन वसाहतवाद हा युरोपामध्ये निर्माण झाला. वसाहतवाद, तर हा वसाहतवाद म्हणजे काय, ही संकल्पना, वसाहतवादाची संकल्पना ही पहिल्यांदा आपल्याला स्पष्ट केली पाहिजे. वसाहतवाद म्हणजे काय हे पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. तर वसाहतवाद म्हणजे की बघा, वसाहतवाद, तर हा वसाहतवाद म्हणजे काय, तर जे प्रगत देश आहेत, प्रगत देशाने आपल्या सामर्थ्याच्या जोरावर एखादा भूप्रदेश आपल्या ताब्यात घेऊन, म्हणजे प्रगत देशाने आपल्या सामर्थ्याच्या जोरावर एखादा भूप्रदेश आपल्या ताब्यात घेऊन त्यावर आपलं राज्य स्थापन करणे, या प्रक्रियेला वसाहतवाद असे म्हणतात. तर वसाहतवाद, तर हा वसाहतवाद ही प्रगत राष्ट्र कुठली, म्हणजे आपण व्याख्यामध्ये सांगितलं की प्रगत देशाने आपल्या सामर्थ्याच्या जोरावर, तर ही प्रगत राष्ट्र कुठली, तर प्रगत राष्ट्र म्हणजे युरोपातील प्रगत राष्ट्रे. त्यामध्ये प्रामुख्याने इंग्लंड, त्याचबरोबर फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, इटली, जर्मनी, ही जी प्रगत राष्ट्रे आहेत, ही प्रगत राष्ट्र. आणि या प्रगत राष्ट्रांनी अप्रगत जी राष्ट्र होती, या अप्रगत राष्ट्रांमध्ये आपल्या वसाहती निर्माण केलेल्या आहेत. तर ह्या अप्रगत राष्ट्र कुठली होती, तर अप्रगत राष्ट्र ही आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि त्याचबरोबर अमेरिका या जी खंडामध्ये जी अप्रगत राष्ट्र होते, या अप्रगत राष्ट्रांमध्ये त्यांनी आपल्या वसाहती निर्माण केलेल्या आहेत. इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, इटली, जर्मनी या प्रगत राष्ट्रांनी, युरोप खंडातील या प्रगत राष्ट्रांनी त्या चारही खंडातील अप्रगत राष्ट्रांवर आपलं वर्चस्व स्थापन करून त्या ठिकाणी वसाहती निर्माण केल्या आहेत. याच वसाहतवादाला साम्राज्यवाद असंही म्हटलं जातं. या वसाहतवादाला साम्राज्यवाद असंही म्हटलं जातं, म्हणजे आपल्या साम्राज्याचा विस्तार करणं, थोडक्यात म्हणजे वसाहतींचा विस्तार करणं, आपल्या साम्राज्याचा विस्तार करणं, यालाच वसाहतवाद किंवा साम्राज्यवाद असं म्हणतात. भारत ही सुद्धा एक इंग्लंडची वसाहत आहे, कारण जवळजवळ मुघल बादशाह जहांगीर याच्या कारकिर्दीत राणी विक्टोरिया हिनं ही जहांगीरकडून व्यापार करण्याची सवलत मागितली होती. इसवी सन 15-16व्या शतकामध्ये ही सवलत त्या मुघल बादशहाने ब्रिटिशांना दिली होती. आणि त्यानंतर ब्रिटिशांनी आपली व्यापाराची पहिली वखार सुरत या ठिकाणी स्थापन केली. आणि त्यानंतर त्यांनी व्यापार करण्यास सुरुवात केलेली. व्यापार आपल्या भारतामध्ये बऱ्याच अगोदर इंग्रजांनी सुद्धा आपल्या भारतामध्ये व्यापार केला होता, सुरू केला. आणि म्हणूनच ही आपली भारत ही सुद्धा इंग्रजांची वसाहत मानली जाते. तर ह्या वसाहतवादातून बघा की गुलामगिरीची पद्धत अस्तित्वात आली. गुलामगिरीची पद्धत म्हणजे फक्त राजकीय आर्थिक गुलामगिरीच नव्हे, की ह्या वसाहतवादातून राजकीय आर्थिक गुलामगिरीच फक्त निर्मिती झाली नाही, तर त्याचबरोबर मानसिक गुलामगिरी ही त्यातून उत्पत्ती झाली. की ही राजकीय गुलामगिरी म्हणजे काय, तर राजकीय गुलामगिरी म्हणजे की राजकारणामध्ये की तिथल्या स्थानिक लोकांना अजिबात स्थान नाही. हा वसाहती स्थापन केल्यात युरोपियन राष्ट्रांनी, त्या प्रगत राष्ट्रांनी वसाहती, त्यामध्ये त्यांनी राजकीय, त्यांचे की मानसिक गुलामगिरी, राजकीय गुलामगिरी, आर्थिक गुलामगिरी. तर राजकीय गुलामगिरी म्हणजे काय, की तिथं त्या स्थानिक वसाहतीतील स्थानिक लोकांना बिलकुल अजिबात त्या राजकारणामध्ये स्थान नव्हतं. मोठ्या पदावर, जिल्हा असो, प्रांत असो, तालुका, कुठलंही पद असो, मोठ्या पदावर हे सगळे इंग्रज, की जी वसाहत आपल्या भारतामध्ये इंग्रजांची वसाहत होती, फ्रेंचांची होती, पोर्तुगालच्या वसाहती होत्या, पोर्तुगीजांचा, आजही आपण गोव्याला पोर्तुगीजांचा गोवा म्हणून ओळखलं जातो. का, तर त्या ठिकाणी पोर्तुगीजांची वसाहत आपल्या गोवा, पणजी, दीव, दमण अशा ठिकाणी ह्या पोर्तुगीजांच्या वसाहती होत्या. त्याचबरोबर राजकीय
ज्या ज्या ठिकाणी युरोप, आशिया, आफ्रिका, अमेरिका या चारही खंडामधील राष्ट्रांमध्ये ह्या वसाहती होत्या, त्या वसाहतीमध्ये ह्या युरोपियन राष्ट्रांनी राजकीय गुलामगिरी केली, आर्थिक गुलामगिरी केली. आर्थिक म्हणजे सर्व आर्थिक जे पैसा असतो, महसूल असतो, तो सर्व त्यांनी आपल्याकडे घेतला. त्यांना तिथं सुद्धा गुलामासारखंच वागवलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजकीय आर्थिकच फक्त गुलामगिरी नाही, तर त्याचबरोबर त्यांची मानसिकही गुलामगिरी तिथं झालेली आहे. तर मानसिक म्हणजे त्यांचं की वंशश्रेष्ठत्वाच्या विचारसरणीचे ही युरोपियन राष्ट्र, ही प्रगत राष्ट्र, युरोपियन राष्ट्र ही वंशश्रेष्ठत्ववादी विचारसरणीची होती. साहजिकच ही वंशश्रेष्ठत्वादी विचारसरणीची होती, त्यामुळं आम्ही फार श्रेष्ठ आहे, आम्ही हुशार आहे, अशी ती युरोपियन राष्ट्रांमध्ये भावना निर्माण झाली होती. आणि साहजिकच की ह्या वसाहतीमध्ये लोकांना असं वाटत होते ही काहीतरी वेगळी आहेत, आपल्यापेक्षा फार हुशार आहेत, आपल्यापेक्षा चांगली आहे, आपल्यापेक्षा चांगले आहेत, असं ह्या वसाहतवादी राष्ट्रांना वाटत होते. ज्या ज्या ठिकाणी वसाहती होत्या या युरोपियन राष्ट्रांच्या, त्या ठिकाणी की ह्या वसाहतीतील लोकांना वाटत होते की प्रगत राष्ट्रातील लोक आपल्यापेक्षा फार मोठे, आपल्यापेक्षा हुशार आहेत, आपल्यापेक्षा वेगळे आहेत, आपण त्यांच्यापेक्षा कमी आहे. आणि साहजिकच ह्या वसाहतीतील राष्ट्रांच्या लोकांच्या मनामध्ये, राष्ट्रातील लोकांच्या मनामध्ये ह्या न्यूनगंडाची भावना निर्माण झाली. न्यूनगंडाची भावना म्हणजे कमीपणाची भावना निर्माण झाली त्यांच्यामध्ये, की आपण काही कमी आहे, आपल्यापेक्षा समोरचा सरस आहे. आणि साहजिकच त्यांच्यामध्ये कमीपणाची भावना निर्माण झाली. त्यांना त्या वसाहतीतील लोकांना आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या इतिहासाबद्दल असं कमी वाटू लागलं, कमीपणाची भावना निर्माण झाली त्यांच्या मनामध्ये. जो वसाहतवादी राष्ट्रांमध्ये जो आत्मविश्वास लोकांच्या मनामध्ये होता, तो आत्मविश्वासही कमी झाला, त्यांचा आत्मविश्वासच राहिला नाही. आणि त्यामुळे साहजिकच की ह्या वसाहतीमध्ये जी राष्ट्र होती त्या राष्ट्रांची राजकीय, आर्थिक आणि मानसिक गुलामगिरी फार मोठ्या प्रमाणामध्ये झाली. तर 15व्या शतकामध्ये या युरोपियन राष्ट्रामध्ये, युरोपियन राष्ट्र म्हणजे प्रगत राष्ट्र, इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, इटली, जर्मनी, पोर्तुगाल ही जी युरोपियन राष्ट्र होती, प्रगत राष्ट्र होती, या प्रगत राष्ट्रामध्ये की 15व्या शतकामध्येच व्यापारी क्रांती झाली होती. व्यापार म्हणजे ह्या 14, 15, 16 यामध्ये, या शतकामध्ये की इथं व्यापारी क्रांती मोठ्या प्रमाणावर झाली. कारण आपण मागे बघितलेलेच आहे, युरोपियन राष्ट्रामध्ये 15व्या 16व्या शतकामध्ये प्रबोधन फार मोठ्या प्रमाणावर प्रबोधन झालेले. आणि साहजिकच की या प्रगत राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर की औद्योगिक क्रांती झालेली आहे, व्यापारी क्रांती झालेली आहे. आणि हा पक्का माल, इंग्लंड ह्या प्रगत राष्ट्रांमध्ये तयार होणारा जो पक्का माल आहे, तो पक्का माल की पक्का मालाला बाजारपेठ हवी होती. आणि ही बाजारपेठेची आवश्यकता भासली. आणि त्यामुळे साहजिकच बाजारपेठेची आवश्यकता भासल्यामुळे त्यांनी या वसाहतींची निर्मिती केली. आणि ह्या वसाहतीमध्ये आपल्यामध्ये तयार झालेला पक्का माल हा जो आहे, तो त्यांनी हा पक्का माल ह्या वसाहतीतील बाजारपेठेमध्ये आपला नेलेला आहे. त्याचबरोबर पुढं की ह्या वसाहतवाद, त्याचा अर्थ स्वरूप, की या स्वरूपामध्ये किंवा वसाहतवाद अर्थ स्वरूप उद्दिष्ट काय होते, तर उद्दिष्ट कशा प्रकारची होती ते पण आपल्याला पाहायला पाहिजे. उद्दिष्ट कोणत्या प्रकारची होती, तर पहिल्यांदा की त्यांनी धाडसी कृत्य केलेली आहे. ह्या युरोपियन राष्ट्रातील हे जे दर्यामध्ये होते, खलाशी होते, त्यांनी धाडसी कृत्य फार मोठ्या प्रमाणात केली. त्याचबरोबर कीर्ती संपादन केलेली आहे, धाडसी कृत्य केलेली आहे, कीर्ती संपादन केले. त्याचबरोबर त्यांनी ख्रिस्ती धर्माचा प्रसार, की त्यांचं उद्दिष्टच होतं, वसाहती स्थापन करण्यामध्ये त्यांचं उद्दिष्ट होतं की धाडसी कृत्य करणे, त्याचबरोबर कीर्ती संपादन करणे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणे. ख्रिस्ती धर्माचा मोठ्या प्रमाणावर प्रसार की ह्या युरोपियन प्रगत राष्ट्रांनी संपूर्ण जगामध्ये आज जर तुम्ही मुलांना पाहिलं तर संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठा धर्म कुठला असेल तर तो म्हणजे ख्रिश्चन धर्म आहे. ज्या ज्या ठिकाणी हे प्रगत राष्ट्र गेली, ज्या ज्या ठिकाणी हे ब्रिटिश लोक गेले, फ्रेंच गेले, परत स्पॅनिश, पोर्तुगीज गेले, इटालियन गेले, परत जर्मन लोक गेले, हे ज्या ज्या ठिकाणी हे लोक गेली त्या त्या ठिकाणी त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या. आणि वसाहती स्थापन करून त्यांनी आपल्या ख्रिस्ती धर्माचा, ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या माध्यमातून ख्रिस्ती धर्माचा
फार मोठ्या प्रमाणावर प्रसार केलेला आहे. आणि त्याचबरोबर प्रसार केला, त्याचबरोबर त्यांनी ह्या ख्रिस्ती मिशनऱ्यांची पण स्थापना केलेली आहे. आणि पुढचं म्हणजे की या ठिकाणी की हे ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंड किंवा अमेरिका या खंडामध्ये ह्या प्रगत राष्ट्र गेली, तिथे त्यांनी वसाहती स्थापन केल्या, तिथलं वातावरण त्यांना अनुकूल होतं. परंतु आशिया आणि आफ्रिका या खंडातील मात्र आशिया खंडातील मात्र त्यांना हवामान अनुकूल नव्हतं. तरी सुद्धा, कारण आपल्याकडे असं असतं की आशिया खंडात चीन असो, परत आपला भारत असो, श्रीलंका असो, जी आशिया खंडातील राष्ट्रे तिथे जरा तापमानामध्ये तीव्रता असते, तापमान मोठ्या प्रमाणात उष्णता असते वगैरे. आणि हे युरोपियन जे राष्ट्रातील लोक आहेत त्यांना सहन होत नाही, त्यामुळे त्यांना ते हवामान अनुकूल नव्हतं. तरी सुद्धा त्यावर मात करून त्या युरोपियन राष्ट्रातील किंवा प्रगत राष्ट्रातील लोकांनी तिथं आपली अधिसत्ता निर्माण केली, तेथील स्थानिक लोकांना त्यांनी हुसकावून लावलं आणि त्या ठिकाणी आपली वसाहत निर्माण केलेली आहे. तर हे सर्व आपण हे वसाहतवाद अर्थ स्वरूप हे आपण पाहिलेले आहे. त्यानंतर की वसाहतवाद उदयाला आला, उदयाला आला. हा उदयाला येण्यामागे काही कारणीभूत आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा बघा, वसाहतवाद उदयाची कारणे. तर वसाहत उदयाची कारणे सर्वात महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे औद्योगिक क्रांती. बघा, ही औद्योगिक क्रांती 19व्या शतकाच्या उत्तरार्धात, बघा 19व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपमध्ये औद्योगिक क्रांती उदयास आली. या औद्योगिक क्रांती उदयास आली, कारखानदारीची निर्मिती झाली, यंत्रावर तयार माल होऊ लागला, त्यामुळे उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली. आणि ह्या उत्पादनात झालेली वाढ हे बाजारपेठेमध्ये किंवा बाजारपेठ त्या मालाला उपलब्ध झाली पाहिजे. आणि ही बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी किंवा ही बाजारपेठ मिळवण्यासाठी त्यांना वसाहतींची गरज भासू लागली, की वसाहतीची निर्मिती झाली पाहिजे. आणि या हेतूने प्रगत युरोपियन राष्ट्र, प्रगत राष्ट्र या वसाहतवादाकडे वळलेले आहेत. आणि त्यातूनच ही औद्योगिक क्रांती घडून आली, वसाहतवादाचा उदय झालेला आहे. पुढचं म्हणजे कच्च्या मालाची गरज. बघा, कच्च्या मालाची गरज या वसाहतवादाच्या उदयाचं पहिलं कारण आपण बघितलेलं आहे औद्योगिक क्रांती. आता दुसरं बघा, कच्च्या मालाची गरज. की ह्या युरोपियन राष्ट्रामध्ये हे व्यापार करत होते. ह्या व्यापार करत असताना व्यापारी स्पर्धेत जर टिकायचं असेल तर आपला माल हा स्वस्तात विकला पाहिजे, कारण त्याला गिऱ्हाईक पण भेटेल. जर आपण आपला माल स्वस्तात विकला तर त्याला आपल्याला फार मोठ्या प्रमाणात गिऱ्हाईकही मिळेल, असं ह्या राष्ट्रांना वाटत होतं. आणि त्याच वेळेस की जर आपला माल स्वस्तात विकायचा असेल तर आपल्याला कच्च्या मालाचा पुरवठाही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे, असे हे प्रगत राष्ट्रांना वाटत होतं. आणि त्यामुळे साहजिकच त्यांना कच्च्या मालाची आवश्यकता ही फार मोठ्या प्रमाणावर भासत होती. आणि कच्च्या मालाची गरज भागवण्यासाठी, बघा, कच्च्या मालाची गरज भागवण्यासाठी त्या प्रगत राष्ट्रांना वसाहत याची गरज निर्माण झाली. आणि यातूनच वसाहतवाद उदयाला आलेला आहे. बघा, आपल्या भारतामध्ये सुद्धा इंग्रजांनी जवळजवळ 150 वर्ष आपल्या भारतावर राज्य केलेले आहे. इंग्रजांची भारत ही एक बाजारपेठ वसाहत होती. बघा, भारत ही आपली ही इंग्रजांची वसाहत होती. इंग्रजांनी 150 वर्ष आपल्या भारतावर राज्य केलं. आणि भारतातून कच्चा माल पुरवणारी आणि पक्का मालाला हक्काची बाजारपेठ ह्या ब्रिटिश लोकांना आपली भारत ही मिळालेली होती. आणि साहजिकच आपल्या भारतातून तयार होणारा कच्चा माल म्हणजे इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती मोठ्या प्रमाणात झाली. 19व्या शतकाच्या उत्तरार्धातच इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली. त्या औद्योगिक क्रांती झाली, कारखानदारी मोठ्या प्रमाणामध्ये झाली. पण या कारखान्यामध्ये तयार होणाऱ्या पक्क्या मालाला कच्चा माल हा पुरवठा करण्याचं काम ही वसाहत करत होती. ह्या वसाहती करत होत्या. कच्चा माल पुरवण्याचं काम ह्या वसाहती करत होत्या. आणि त्याच वेळेस आपली भारत ही हक्काची त्यांची वसाहत होती, की कच्चा माल हा भारतामध्ये पिकवलेला कापूस हा इंग्लंडला नेला जायचा आणि इंग्लंडमधील कारखान्यामध्ये तयार होऊन त्याच कच्च्या मालापासून बनवलेलं कापड हे भारतीय बाजारपेठेत विकलं जात असतं. बघा, म्हणजे कच्चा माल हा मोठ्यात मोठ्या प्रमाणात आणि स्वस्तात स्वस्त आपल्याला मिळाला पाहिजे, तरच आपला तयार झालेला पक्का माल हा आपल्याला स्वस्त विकता येईल आणि व्यापारी स्पर्धेमध्ये आपल्याला
धरून ठेवता येईल असं ह्या युरोपियन राष्ट्रांना वाटत होतं. म्हणूनच त्यांना कच्च्या मालाची गरज भासली आणि कच्च्या मालाची गरज आपली वसाहतीतून पूर्तता, ह्या गरजेची पूर्तता होऊ शकते असे ह्या प्रगत राष्ट्रांना वाटत होतं. साहजिकच त्यामुळे त्यातून त्यांनी वसाहतींची निर्मिती केलेली आहे. आता पुढचं बघा, अतिरिक्त भांडवलाची गरज. अतिरिक्त भांडवलाची गरज हे वसाहतवाद उदयाचं तिसरं कारण आहे. अतिरिक्त भांडवल म्हणजे फार मोठ्या प्रमाणात भांडवलाची गुंतवणूक. आता काय झालं की इंग्लंडमध्ये किंवा युरोपियन राष्ट्रांमध्ये 19व्या शतकाच्या उत्तरार्धात औद्योगिक क्रांती झाली. फार मोठ्या प्रमाणात भांडवल कारखानदारी निर्माण झाली आणि कारखानदारी निर्माण झाली आणि त्यामुळे काय झालं, कारखानदारी निर्माण झाली. हे भांडवलदार अगोदरच चांगले प्रगत होते, श्रीमंत होते, भरपूर पैसा होता त्यांच्याकडे आणि औद्योगिक क्रांती झाली, कारखानदारी मोठ्या प्रमाणामध्ये आली आणि त्यामुळे हे भांडवलदार अधिकच फार मोठे श्रीमंत झाले. अगोदरच श्रीमंत होते परंतु कारखानदारी औद्योगिक क्रांती झाली त्यामुळे अधिकच ते श्रीमंत झाले आणि हे जे आपल्याजवळ असणारं भांडवल त्याला गुंतवणूक कुठेतरी केली पाहिजे असं ह्या भांडवलदारांना वाटत होतं. आपल्याकडे जे जादा भांडवल आहे, जो जादा पैसा आहे, ते भांडवल आपल्याला कुठेतरी गुंतवलं पाहिजे असे ह्या प्रगत राष्ट्रातील लोकांना वाटत होतं, युरोपियन राष्ट्रांना वाटत होतं आणि साहजिकच त्यांनी अतिरिक्त भांडवलाची गुंतवणूक ही वसाहतीमध्ये करायचं ठरवलं आणि त्यातूनच ही अतिरिक्त भांडवलाची गुंतवणूक ही वसाहतवादाच्या उदयास कारणीभूत ठरलेली. पुढचं म्हणजे खनिज साठे. बघा आता खनिज साठे, हे खनिज साठे तर भारतातील ह्या आशिया, आफ्रिका, त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया, अमेरिका या चारही खंडांपैकी आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये की खनिज साठे मोठ्या प्रमाणात आहे. हिरे, सोने, चांदी, लोखंड असे हे खनिजांचे साठे मोठ्या प्रमाणात आहे. ही माहिती ह्या युरोपियन राष्ट्रांना कळली की आशियातील आणि आफ्रिका खंडातील जी काही राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांमध्ये हिरे, सोने, चांदी, लोखंड यासारखे खनिज साठे मोठ्या प्रमाणात आहेत आणि ही माहिती समजल्यावर या युरोपियन राष्ट्रांनी आफ्रिका आणि आशिया खंडाकडे त्यांचं जास्त मोठ्या प्रमाणात लक्ष गेलं आणि या दोन खंडाकडे ते आकर्षिले गेले आणि त्यातूनच या आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये त्यांनी वसाहती निर्माण करण्याचं धोरण आखलं आणि यातूनच वसाहतवाद उदयास आलेला आहे. त्याचबरोबर पुढचं कारण म्हणजे भौगोलिक महत्त्व की आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये काही अशी ठिकाणे आहेत की ती भौगोलिकदृष्ट्या आपल्याला महत्त्वाची आहे. असे ह्या युरोपियनांना वाटत होतं की आशिया आणि आफ्रिका खंडातील काही ठिकाणे आहेत ती भौगोलिकदृष्ट्या आपल्याला महत्त्वाची आहे. त्यातून आपल्याला एखादा जलमार्ग, एखादा काही का होईना कोणत्याही कारणाने त्यांना भौगोलिक महत्त्व आहे हे युरोपियनांना समजलं आणि साहजिकच हे त्या ठिकाणाकडे, उदाहरणार्थ आपलं अंदमान निकोबारची बेटं आहेत, ही अंदमान निकोबार बेटं हे सुद्धा भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाची आहे आणि त्यामुळे युरोपियनांनी या आपल्या आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये आपल्या वसाहतीची निर्मिती केली. त्याचबरोबर मजुरांची उपलब्धता. बघा सहावं कारण आहे आपलं मजुरांची उपलब्धता. तर मजुरांची उपलब्धता की मजूर वर्ग इंग्रजांनी किंवा ह्या स्पॅनिश असू द्या, ब्रिटिश असू द्या, फ्रेंच असू द्या, त्याचबरोबर पोर्तुगीज असू द्या, ह्या सर्व युरोपियन प्रगत राष्ट्रांनी वसाहती स्थापन केल्या. फार मोठ्या प्रमाणात तिथं व्यापारी स्पर्धा सुरू झाल्या आणि कच्चा माल त्यांना त्याची निर्मिती करू लागली, पक्का माल बाजारपेठेत येऊ लागला. ह्या सर्वांकरिता त्यांना मजुरांची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर भासू लागली. बघा कुठलीही गोष्ट करताना काय एका दुसऱ्या माणसाने होत नाही, तसंच मजुरांची फार मोठ्या प्रमाणावर त्यांना उपलब्धता निर्माण झालेली भासलेली आहे आणि मग ह्या प्रगत राष्ट्रांना आपापल्या ठिकाणावरून तर मजुरांना शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी आशिया, आफ्रिका खंडातील काही जे मजूर होते त्या मजुरांची उपलब्धता त्यांनी केलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांना पुढे शेती करण्यासाठी म्हणून सुद्धा गुलाम म्हणून त्यांना पुढे वागवलेले. पुढचं बघा आता वंशश्रेष्ठत्वाची कल्पना. कारण मुळातच युरोपियन राष्ट्र हे वंशश्रेष्ठत्वादी विचारसरणीची होती. युरोपियन राष्ट्रे
ही वंशश्रेष्ठत्वादी विचारसरणीची होती आणि त्यामुळं साहजिकच वंशश्रेष्ठत्वादी विचारसरणीची होती आणि त्यामुळं त्यांना की ह्या आशिया आफ्रिका या खंडातील लोकांना सुसंस्कृत करण्याचं काम आशिया आफ्रिका ऑस्ट्रेलिया अमेरिका ह्या खंडातील लोकांना सुसंस्कृत करण्याचं काम आपल्यावरच आहे असं त्यांना वाटत होतं आणि त्यामुळे त्यांनी आपल्या ह्या सुसंस्कृत करण्याच्या हेतूने आपल्या ख्रिस्ती धर्माचा प्रसार फार मोठ्या प्रमाणामध्ये या चारही खंडामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे आणि ही बघ की ही वसाहतवाद उदयाची 7 कारणं आपण पाहिलेली आहेत की औद्योगिक क्रांती झालेली आहे, कच्च्या मालाची गरज, अतिरिक्त भांडवलाची गुंतवणूक, खनिज साठे, भौगोलिक महत्व, मजुरांची उपलब्धता, वंशश्रेष्ठत्वाची कल्पना, हे जे सर्व आहेत की वसाहतवाद उदयाची कारणे. कुठली गोष्ट की काहीतरी कारणाने घडून येते, कारण युरोपियनांना सुद्धा की आपल्या कारखान्यामध्ये तयार झालेला माल हा बाजारपेठेमध्ये विकायचा होता आणि हा बाजारपेठेमध्ये विकण्यासाठी त्यांना ह्या वसाहतींची गरज होती आणि ही गरज भागवण्यासाठी त्यांनी ही वसाहतींची निर्मिती केलेली आहे. तर ही वसाहतवादाच्या वसाहतवाद का उदयास आला? जर इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली नसती तर त्यांना वसाहतवादाची कल्पना सुद्धा नसती, कारण जास्त जर आपल्या इथं उत्पादनच नसेल तर त्याला खपवायचा प्रश्नच निर्माण होत नाहीये तसं. परंतु औद्योगिक क्रांती झाली, वसाहतवादाची गरज भासली, वसाहतींची गरज भासू लागली, पक्क्या मालाला आपल्या बाजारपेठ हवी आणि यातून ही या सर्व 7 कारणातून वसाहतवाद उदयाला आलेला आहे. परंतु वसाहतवाद उदयाला आला याची सुद्धा काही कारणे आहेत आणि त्याच वसाहतवादाचे काही परिणाम सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. ते बघूया आपण परिणाम. हे परिणाम सुद्धा बघा, काही चांगले काही वाईट अशा दोन्ही प्रकारचे परिणाम आपल्याला बघायला मिळतात. सुरुवातीला आपण की वसाहतवादाची निर्मिती झाली, वसाहतवादाचे आपल्याला काही प्रतिकूल परिणामही भोगावे लागतात. तर त्यामध्ये आर्थिक शोषण झालेले. तर आर्थिक शोषण झालेले पहिल्यांदा आर्थिक शोषण झालेले. तर आर्थिक शोषण कसं झालं की ह्या वसाहतवाल्यांनी समजा आपण आपल्या भारताचं जर उदाहरण घ्यायचं झालं की आशिया खंडातील आपला भारत हा देश आहे. त्या भारतावर ही वसाहत ब्रिटिशांची वसाहत होती, फ्रेंचांची होती, पोर्तुगीजांची वसाहत आपल्या भारतावर होती. भारत ही पोर्तुगीजांची वसाहत होती, इंग्रजांची वसाहत होती, फ्रेंचांची वसाहत होती आपल्या भारत. आणि त्या लोकांनी जे आर्थिक शोषण आपल्या भारतामधून मिळणारा पैसा, हा सर्व पैसा त्यांनी आपल्या मायदेशी, त्यांनी आपल्या देशामध्ये हा सर्व पैसा नेला. ह्या वसाहतीमधून मिळणारा सर्व पैसा त्यांनी मायदेशी नेला. मग ते आफ्रिका खंड असू द्या, अमेरिका खंड असू द्या, त्याचबरोबर आशिया खंड असू द्या, नाही तर ऑस्ट्रेलिया खंड असू द्या, कुठलाही खंड असू द्या, त्या खंडामध्ये त्यांनी ज्या राष्ट्रांमध्ये वसाहती निर्माण केल्या त्या वसाहतीमधून त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर पैसा हा उपलब्ध केला आणि हा सर्व पैसा तिथल्या स्थानिक लोकांना न देता हा सर्व पैसा त्यांनी आपल्या मायदेशी नेला, आपल्या राष्ट्रामध्ये नेला आणि तिथं जाऊन त्यांनी प्रगती केली आणि आपल्या स्थानिक लोकांचं त्यांनी आर्थिक शोषण केलं. लोकांच्याकडे अजिबात पैसा राहिला नाही, लोक कंगाल झाली आणि थोडक्यात कंगाल झाली म्हणजे ती दरिद्री बनली. आर्थिक शोषण झालं, पैसा नाहीये म्हणजे ती दरिद्री बनली की बेकार झाली, की त्यांच्याकडे पैसा नाही, काय नाही दरिद्री बनली. दुसरं म्हणजे स्वातंत्र्य गमावलं की ह्या वसाहतवादाचा दुसरा परिणाम. पहिला परिणाम बघा आर्थिक शोषण आहे, दुसरा स्वातंत्र्य गमावलं. आता स्वातंत्र्य गमावलं म्हणजे काय केलं की वसाहतवाद आपल्या ह्या खंडामध्ये निर्माण झाला आणि त्याचा हे परिणाम आहेत, हे प्रतिकूल परिणाम आहेत, विघातक परिणाम झालेले आहेत. आर्थिक शोषण पहिल्यांदा, त्यानंतर स्वातंत्र्य. जे आपापल्या राष्ट्रामध्ये या चारही खंडातल्या राष्ट्रांना जे आपापल्या राष्ट्रांमध्ये जे स्वातंत्र्य हवं होतं ते मिळालं नाही. स्वातंत्र्यावर गदा आली. प्रत्येक गोष्टीवर हा प्रगत राष्ट्रांचं वर्चस्व स्थापन झालं आणि ह्या वसाहतीमुळेच इंग्लंड असू द्या, त्याचबरोबर फ्रान्स असू द्या, स्पेन असू द्या, पोर्तुगाल असू द्या, ह्या ज्या प्रगत राष्ट्रांनी ज्या ठिकाणी वसाहती निर्माण केल्या त्या ठिकाणी वसाहती निर्माण केल्या आणि तेथील लोकांचं स्वातंत्र्य मात्र गमावलं. त्यांना स्वतःचं असं काहीच अस्तित्व राहिलं नाही. ते परावलंबी बनले, ते पारतंत्र्यात गेले. कारण आपणही 150 वर्ष बघा, आपण
भारतावर इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं. 150 वर्ष आपल्याला सुद्धा स्वातंत्र्य कुठं होतं? प्रत्येक गोष्ट आपण इंग्रजांच्या प्रमाणेच करत होतो, इंग्रजांच्या म्हणण्याप्रमाणेच करत होतो. आणि हा एक प्रतिकूल असा परिणाम ह्या वसाहतवादाचा झालेला आहे. आणि मग अशीच आपण पाहिलं आर्थिक शोषण आणि दारिद्र्यात वाढ. आर्थिक शोषण झालं म्हणजे साहजिकच लोकांचा जर पैसा नसला की दारिद्र्य येतं. दारिद्र्य नसलं की अनेक संकटांना आपल्याला सामना करावा लागतो, असंच झालंय. आणि पुढचं म्हणजे अनुकूल काही परिणाम झालेले आहेत. अनुकूल हे प्रतिकूल परिणाम बघितले, आता आपण अनुकूल परिणाम बघूया. अनुकूल परिणाम म्हणजे चांगले परिणाम जे झालेले त्यामध्ये राजकीय, आर्थिक, शैक्षणिक जागृती झालेली आहे. राजकीय की राजकारणाचे की लोकांना सुद्धा राजकारणाचं कळू लागलं. त्याचबरोबर आर्थिक पैसा किती महत्वाचा आहे, शिक्षण असल्याशिवाय कुठलीही गोष्ट होऊ शकत नाही हे सुद्धा लोकांना कळालं. त्याचबरोबर स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाची शिकवण या वसाहती आपल्या ह्या खंडांमध्ये आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अमेरिका खंडामध्ये ह्या प्रगत राष्ट्रांच्या वसाहती स्थापन झाल्या. आणि त्या वसाहतीतून आपल्याला अनुकूल असा परिणाम जो मिळाला तो स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची शिकवण. की स्वातंत्र्य हे आपल्याला हवं असतं, समतेची भावना पाहिजे, एकमेकाविषयी बंधुत्वाची भावना निर्माण झाली पाहिजे. त्याचबरोबर कायद्याचे राज्य हा जो तिसरा परिणाम आपल्याला जो अनुकूल आहे ते कायद्याचे राज्य. कायद्याचे राज्य म्हणजे कायद्यापुढे सर्वसमान. प्रत्येक गोष्टीला कायदा हा हवाच, असं आपण आदांतरी म्हणून चालत नाही ना. आपल्या भारताचंच उदाहरण घ्यायचं तर भारतात पूर्वी सतीची चाल होती. सतीची चाल होती ती कायद्याने बंद म्हणजे ती कुणीही म्हणून बंद होऊ शकत नव्हती. ब्रिटिश हे भारतामध्ये आले आणि त्यांनी कायद्याने 1829 ला सतीबंदीचा कायदा केलेला आहे. आणि तिथून पुढेही जर कुठल्याही गोष्टीला कायदा असेल तर ती गोष्ट तिथं थांबली जाते. कायदा हा हवा. आणि कायद्याचं राज्य म्हणजे सर्वांना समान न्याय, सारखा न्याय असो, प्रत्येकाला समान कायदा, हे एक तत्व ब्रिटिशांनी आपल्याला घालून दिलेले आहे. पुढचं म्हणजे सर्वांसाठी शिक्षण. सर्वांसाठी शिक्षण की पूर्वी कसं असायचं, स्त्रियांना शिक्षण नव्हतं, अस्पृश्यांना शिक्षण नव्हतं, त्यांना शिक्षणाचाच अधिकार नाहीये कुठल्या गोष्टी. आणि फक्त उच्चवर्णीय आहेत त्यांनाच फक्त शिक्षणाचा अधिकार होता. पण ज्या वेळेस ह्या वसाहती निर्माण झाल्या आणि ह्या वसाहतींनी की सर्वांसाठी, हा एक वसाहतवादाचा अनुकूल असा परिणाम आहे की सर्वांसाठी शिक्षण आहे. शिक्षण हे सर्वांना मिळालंच पाहिजे. शिक्षणाचा अधिकार हा सर्वांना आहे. शिक्षणाने देशाची प्रगती होते ही त्यांनी अगोदर सांगितले, शैक्षणिक जागृती केलेली आहे अगोदर. परंतु सर्वांना जर शिक्षण मिळालं, तळागाळातील सर्वांपासून हे शिक्षणाचा अधिकार आहे हे ह्या युरोपियन राष्ट्रांनी आपल्याला पटवून दिलं. आणि सर्वात अधिक एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे स्वातंत्र्य चळवळीस चालना मिळाली. कारण पाश्चात्य शिक्षण हे ब्रिटिशांनी आपल्या भारतामध्ये सुरू केलं आणि त्याचबरोबर स्वातंत्र्याची भावना त्या सर्वांच्या मनामध्ये निर्माण झाली. कारण स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्व त्यांनी, याची शिकवण त्यांनी आपल्याला दिली या तत्वांची. आणि त्यातूनच आपल्याला स्वातंत्र्य चळवळी चालना मिळाली. ह्या वसाहती आपल्या भारतामध्ये निर्माण झाल्या, वसाहती स्थापन झाल्या. त्याचा हा परिणाम की पाश्चात्य शिक्षण त्यांनी सर्व वसाहतीमधून ख्रिस्ती धर्म प्रसाराचा प्रचार केला. ख्रिस्ती मिशनरांच्या ज्या शाळा होत्या त्या शाळांमधून त्यांनी शिक्षण द्यायला सुरुवात केली. साहजिकच संपूर्ण जगामध्ये इंग्रजी शिक्षण हे सुरू झालं आणि त्यातूनच प्रत्येकाचं स्वातंत्र्य चळवळ किंवा आपल्याला आपलं हक्काचं स्वातंत्र्य मिळावं असं प्रत्येकाला वाटत होतं. आणि साहजिकच यातून स्वातंत्र्य चळवळीची ही चालना आहे किंवा प्रत्येकाच्या मनामध्ये स्वातंत्र्याविषयीची जी भावना आहे ती जागृत करण्याचं काम हा वसाहतवादाच्या निर्मितीमुळे झालं. हा सर्वात आपल्यासाठी हे अनुकूल काही परिणाम आहेत, काही प्रतिकूल सुद्धा परिणाम आपल्याला भोगावे लागले. तर बघा आज आपण की वसाहतवाद म्हणजे काय, वसाहतवादामध्ये प्रगत राष्ट्र कुठली होती, प्रगत राष्ट्र आणि अप्रगत राष्ट्रांमध्ये बघा की आपला आशियाई राष्ट्र होती, काही आफ्रिकन राष्ट्र होती, ऑस्ट्रेलियातील राष्ट्र होती, काही अमेरिकेतील राष्ट्र होती, ही अप्रगत राष्ट्र होती. तर ह्या प्रगत राष्ट्रांनी, ही जी प्रगत राष्ट्र होती ह्या प्रगत राष्ट्रांनी की अप्रगत राष्ट्रांवर वसाहती स्थापन केल्या. आणि ह्या वसाहती स्थापन कारण कुठली जो प्रगत असतो, जो प्रगत देश असतो तो अप्रगत देशावरच आपलं सामर्थ्य, त्याच्या जोरावर तिथं आपलं राज्य स्थापन करतो हे आपण पाहिलेले. त्याचबरोबर त्याचं स्वरूप काय असतं,
अर्थ, स्वरूप, की व्यापार करण्यासाठी आलेले, व्यापारीच्या हेतून ते आले. व्यापार करता करता त्यांनी राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला, आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यानंतर त्यांनी व्यापार करत करत सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांनी तिथं राज्य स्थापन केले, हे आपण पाहिलेले. त्याचबरोबर की वसाहतवाद उदयाची कारणं बघितली. औद्योगिक क्रांती, कच्च्या मालाची गरज, अतिरिक्त भांडवलाची गुंतवणूक, खनिज साठे, मजुरांची उपलब्धता, वंशश्रेष्ठत्वाची कल्पना, हे सर्व आपण ह्या वसाहतवादाच्या उदयाची कारणं आहेत हे आपण पाहिलेले. त्याचबरोबर वसाहतवादाचे परिणाम थोडक्यात मी आता जाता जाता तुम्हाला सांगते की वसाहतवादाचे अनुकूल काही परिणाम झाले, काही प्रतिकूल परिणाम झाले, ते आपण पाहिलेले आहेत. आणि त्यानंतर की स्वातंत्र्याची भावना आपल्या प्रत्येक राज्यात कशी निर्माण झालेली आहे. स्वातंत्र्यवाद, कारण स्वातंत्र्यवाद ही पाश्चात्य शिक्षण सुरू केलं, पाश्चात्य शिक्षण सुरू केलं आणि पाश्चात्य शिक्षण म्हणजे कसं की इंग्रजी शिक्षण संपूर्ण आंतरराष्ट्रीय भाषा झाली, सगळीकडे इंग्रजी शिक्षण सुरू केलं आणि साहजिकच इंग्रजी शिक्षणामुळे सर्वांना आपल्या स्वत्वाची जाणीव, कारण कळू लागलं प्रत्येकाला प्रत्येकाची भाषा. नाही तर काय, आपल्या उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या भारताचं घ्या ना. भारतामध्ये आपल्याला प्रत्येकाचं एकच ध्येय होतं की आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. मग तो महाराष्ट्रीयन असो, कर्नाटकमध्ये माणूस असो, मद्रासमध्ये असो, तामिळनाडूतील असो, कुठल्याही प्रांतातील असू द्या, त्याचं एकच ध्येय होतं की आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. परंतु भाषेचा अभाव होता, आपल्याला त्यांची भाषा आपल्याला कळत नव्हती, आपली भाषा त्यांना कळत नव्हती आणि साहजिकच या पाश्चात्य शिक्षणाने आपल्याला की प्रत्येकाची आपण सर्व समदुःखी आहोत हे या वसाहतीमध्ये प्रत्येक राष्ट्रांना कळत आणि त्यातूनच पूर्ण वसाहतीचं की अर्थ, स्वरूप, त्याचबरोबर त्याची कारणं कुठली आणि परिणाम हे आज आपण पाहिलेले आहेत.